ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। सराईत गुंड सूरज साखरेवर गोळीबार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे। या सर्वांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। दरम्यान या प्रकरणात एका बांधकाम व्यावसायिकाचं नाव निष्पन्न झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मोक्का कारवाई झालेला, सध्या जामिनावर बाहेर असलेला आणि भाजप कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या सूरज साखरेवर 16 जुलै रोजी क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात भर दिवसा गोळीबार करण्यात आला होता। या प्रकरणी स्थानिक रफिक उर्फ देवा मुल्ला आणि शाहबाज मुल्ला, राकेश कारंडे, अनिल खैरे आणि दीपक विश्वकर्मा यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती। या 5ही संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। न्यायालयानं त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। दरम्यान संशयितांच्या CDR रिपोर्टवरून कोल्हापुरातील एका बांधकाम व्यावसायिकाचं नाव पुढं आलं असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। दरम्यान सध्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्या बांधकाम व्यावसायिकाचा शोध घेत असून अद्याप तो पोलिसांना मिळून आलेला नाही।